शिवर परिसरातील ढोणे कॉलनी, जिथे काही दिवसांपूर्वी मुलाच्या किलबिलाटाने सकाळ व्हायची, तिथे आज फक्त सुन्न करणारी शांतता आणि हुंदके ऐकू येत आहेत. 19 मार्चची ती सकाळ निंबाळकर कुटुंबासाठी काळ रात्र ठरेल असं कोणालाही वाटलं नव्हतं. सकाळी 11च्या सुमारास सर्वज्ञ निलेश निंबाळकर हा चिमुकला खेळता खेळता अचानक दिसेनासा झाला. आईवडिलांनी हाका मारल्या, गल्ली पालथी घातली, पण उत्तर आलं नाही. MIDC पोलिसांनी तातडीने डॉग स्क्वॉड आणले. नागरिकांनी रात्रंदिवस शोध घेतला. प्रत्येकाच्या मनात एकच प्रार्थना होती, सर्वज्ञ सुखरूप असावा. सोशल मीडियावर त्याचे फोटो फिरत होते. प्रत्येक जण मदतीसाठी धावत होता, पण निसर्गाचा आणि नियतीचा खेळ वेगळाच होता. कृषी विद्यापीठाच्या नाल्याजवळ सर्वज्ञाचा मृतदेह कुंजलेल्या अवस्थेत सापडला. तो ढोणे कॉलनीतून इथपर्यंत कसा आला आणि त्याचा मृत्यू कसा झाला याचा शोध पोलीस घेत आहेत. ये हमारे पुलिस स्टेशन में रात को कंप्लेंट आई थी कि बच्चा मिसिंग है सुबह से। तो जैसे ही कंप्लेंट आई थी, हमारी सारी की सारी टीम ऑन ग्राउंड निकल गई थी। हमने तुरंत सारे CCTV चेक करे, ऑन फील्ड भी हमने चेक किया। हमने उनके गांव में भी जाकर गांव वालों से बात करी, तो पूरी सर्च हुई और पिछले कुछ दिनों से डॉग स्क्वाड भी बुलाया गया और ड्रोन से भी हमने पूरी कार्रवाई करी है। तो आज सुबह हमें ये माहिती मिली थी कि एक बच्चे की डेड बॉडी मिली थी वहाँ पे PKV में। तो उसके बाद हमने अपनी टीम तुरंत रवाना करके इन्वेस्टिगेशन करने के बाद प्राइमा फेसी ड्राउनिंग का केस है। अब पोस्टमार्टम के बाद हम तपास इसे कंटिन्यू करेंगे। शक की गुंजाइश तो नहीं है। बच्चा जैसे हम अभी बॉडी मिली उसकी तो PM के बाद पता चलेगा, पर प्राइमा फेसी कोई और इंजरी उसकी बॉडी पे नहीं। तो बताया तो अपहरण का मामला है, केस तो दाखिल हुआ है, पर प्राइमा फेसी ऐसा कोई किडनैपिंग का कुछ नहीं है, क्योंकि हमने विलेजर से भी बात करी थी कि वहाँ से कोई बंदा आया था या नहीं। बच्चा बहुत शार्प भी था, तो ऐसा कोई सस्पिशन का तो कोई एंगल नहीं लगता। मामा आणि आजोबांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत नव्हत्या, तर जणू रक्ताचं पाणी होत होतं. ज्या नातवाच्या भविष्याची स्वप्ने त्यांनी पाहिली, त्याला आज मातीच्या कुशीत जाताना पाहण्याचं दुर्दैव त्यांच्या नशिबी आलं. त्यांच्या आईला, वडिलांना काय सांगावे हा प्रश्न मामाच्या डोळ्यात दिसत होता. पोलीस तपास करत आहेत, शोध मोहीम संपली आहे, पण निंबाळकर कुटुंबांच्या आयुष्यात निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न निघणारी आहे. एका निष्पाप जीवाचा असा अंत समाजाला आणि यंत्रणेच्या अनेक प्रश्न विचारून गेला आहे. सर्वज्ञ आता देवाघरी गेला आहे, पण मागे सोडून गेलाय न शमणारं दुःख आणि कधीही न विझणाऱ्या आठवणी आणि अनेक प्रश्न की सर्वज्ञाचा घात केला कोणी.